बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। ईव्हीएम छेडछाड अशक्य असल्याचं आयोगाच्या तपासणीमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेमध्ये सर्व यंत्र योग्य स्थितीत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। या प्रक्रियेमध्ये 8 उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थितीत राहून तपासणी पाहिली आहे। एकूण 48 मतदार युनिट, 31 नियंत्रण यंत्र आणि 31 व्हीव्हीपॅट यांची तपासणी झाली आणि या सर्व चाचण्यांमध्ये यंत्र योग्य कार्यरत असल्याचं प्रमाणित झालंय। निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा आता हे स्पष्ट केलंय की ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही। अधिकची माहिती जाणून घ्यात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, अगदी अलीकडेच राहुल गांधी यांनी सुद्धा आरोप केलेला होता, त्याच मुद्द्यावरून विरोधक सुद्धा पुन्हा एकदा आक्रमक झाले। मात्र ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही हे आयोगानं पुन्हा नमूद करत स्पष्टीकरण दिलंय। गेल्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये जे पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही व्हीव्हीपॅट आणि मॉक पोल घेण्यात आला होता। बघा कुठे घेण्यात आला तर कोपरी, पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला, माजलगाव इथे मायक्रो कंट्रोलर आणि मेमरीची पडताळणी निदान चाचणी घेण्यात आली। तर पनवेल, अलिबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगाव इथल्या यंत्रावर निदान चाचणी बरोबर मॉक पोल घेण्यात आला। आणि या ठिकाणी ह्या सगळ्या चाचण्यामध्ये इलेक्शन कमिशनने हे सिद्ध करून दाखवलं की मतदार युनिट ज्याला आपण बीयू म्हणतो, नियंत्रण युनिट ज्याला सीयू म्हणतो आणि व्हीव्हीपॅट या सगळ्यांची तपासणी केल्यानंतर व्हीव्हीपॅटचे स्लिप आणि ईव्हीएम निकालामध्ये कोणताही फरक आढळून आला नाही। बघा बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राहुल गांधींनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे की महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाड झालेली आहे किंवा मतदार याद्यामध्ये गोंधळ आहे। परंतु आता हे सिद्ध होत चाललं आहे, जे इलेक्शन कमिशननी न्यायालयामध्ये पण सांगितलं की दोन्ही पद्धतीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा गोंधळ नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती आक्षेप घेण्यासारखी काही गोष्ट नाहीये। आता तर ही गोष्ट अधिकृतपणे सगळ्या पराभूत उमेदवारांच्या समोर झालेली असल्यामुळं पुढे जेव्हा जेव्हा कायदेशीर बखेडे उभा राहतील त्यावेळेला हेच निकाल हे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये सादर केले जातील। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।